बाबांना फोन करून बोलवलाय पुण्यावरून, काही सरप्राईज आहे म्हणे तुझ्याकरता. वाटते माझ्याकरता लग्नाला मुलगी बघली अशी. आता माझं पण लग्न होईल. मला पण कोणी म्हणीन तुम्ही जेवण करसान तर मी करीन, नाही तर मी पण नाही करणार. वाटते बाबा आले. बोला बाबा, काय सरप्राईज आहे माझ्याकरता? बडा, तुझ्याकरता आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मी खूप मोठं गिफ्ट आणलाय तुझ्याकरता. हो का बाबा, मला दाखवा ना कोणचं गिफ्ट आणलाय तुम्ही. 1 मिनिट बडा, तुला सर्व सांगतो. बाबू आत ये म्हटलं. अरे गिफ्ट कुठे आहे? हे तर सिलेंडर घेऊन आले तुम्ही. का रे बेटा, आईशी असं बोलतो का? अरे काय आई? कोणाची आई? काय बोलताय तुम्ही? कोण आहे हे? अरे बेटा, तुझी आई आहे ते. मी तुझ्याकरता लग्न करून आलोय. काय? तुम्ही लग्न केलं? 65च्या वयामध्ये तुम्ही लग्न केलं? तुम्हाला काही लाजगीज वाटते की नाही? काव, खूप कॉमेडी आपला मुलगा आता. वय पाण्यात भिजलेली रानू मंडल, तू माझी आई थोडी आहे. माझी आई तर गेली या जगातून बिचारी. आईसोबत असं बोलतो का बेटा? माफी माग आईला. अरे कोणाची आई? मी पुण्यातून MPSC सोडून हे बघायला आलाय का इथं? सोप सुपारी खायच्या वयात तुम्ही लोंग खाताय, तुम्हाला लाज वाटत नाही बाबा? अरे बेटा, मी हे लग्न माझ्याकरता नाही केलं रे. माझा याच्यात काही स्वार्थ नाही रे बेटा. अरे का मग माझी बायको आहे, माझ्याकरता लग्न करून आणली तुम्ही हिला? अरे बेटा, तू तिथं पुण्यामध्ये हाताने जेवण करे रे. मी तुला परत परत विचारो, बेटा काय खाल्लं तू? काय खाल्लं तू? म्हणे खिचडी खाल्ली बाबा. माझ्यानं ते बघलं नाही गेलं रे. अरे एवढी काळजी होती तुम्हाला तर माझ्याकरता मुलगी बघते ना, माझं लग्न करते. अरे बेटा, तुला का वाटते मी तुझ्याकरता मुलगी नाही बघली रे बेटा, पण भेटली नाही. काय करू बेटा? ते मुलीकडचे लोक म्हणत सरकारी नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, घर पाहिजे, डमक पाहिजे. काय करू रे बेटा मी? शेवटी मी हार मानून टाकली रे. माझ्याकरता भेटली नाही, तुमच्याकरता बरोबर शोधून आणली. बस करा हो बाबा, मला नको शिकवा तुम्ही. अरे बेटा, तुला कसं सांगू? हे मला गार्डन मध्ये भेटली. तिला कोणी नाही होतं रे. मी तिला सहारा द्यासाठी लग्न केलं रे बेटा. हिच्यात माझा काहीच स्वार्थ नाही रे बेटा. बस करा हो बाबा, काय लोकायले सहारा देताय? तुमचा मुलगा 35चा झाला, त्याला सहारा द्या तुम्ही. अरे तुला का वाटते रे बेटा? तुझ्या बाबानं तुझा विचार नाही केला, तुझा पण विचार केला रे बेटा मी. मला पण कळतं रे बेटा, तू तिथं पुण्यामध्ये एकटा झोपतो म्हणून मी तुझ्याकरता पण गिफ्ट आणलाय रे. काय? माझ्याकरता पण गिफ्ट आहे? हो रे बेटा, तुला पण आता एकटं झोपायची गरज नाही रे बेटा. जा घेऊन ये त्याला. हा कोण आहे आता चपटा भांग? हे गिफ्ट आहे का माझं? हो बेटा, तुझा लहान भाऊ आहे तो. आता तू आणतो सोबत झोपत जा बेटा. आता तुला एकटं झोपायची गरज नाही बेटा. बाबा, ह्या घरात आता हेच राहतील की मीच राहीन? सांगा तुम्ही काय करणार आहे तर. ठीक आहे बेटा, मग तू जातोय का पुण्याले? जाय तू. मम्मी, हे काका कोण आहे? बेटा काका नाही, तुझा भाऊ आहे तो. का रे हो झाकण झुल्या, तुले काका दिसतोय का मी? तुझा लहान भाऊ आहे तो, व्यवस्थित बोल त्याच्यासोबत. बाबा, हे माझे कोणी नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगतोय. जा बेटा, तिचा स्वागत कर. दबक्या पावलांनी तिला घरात घे. अरे दबके पावलं नाही तिचे, काही म्हशीचे पाय आहे तिचे. तिचे पाय कधी घरात घेसान ना तुम्ही, पूर्ण फरशा फोडून टाकीन ते. आईला असं बोलतो का हरामखोरा? तुझी आई आहे ते. मी तुम्हाला अगोदरच सांगतोय, मी आई म्हणणार नाही तिला. ऐका ना, मला झोप लागते, चला ना घरात. जा बेटा, आमच्या झोप्याची तयारी कर. पलंग गिलंग व्यवस्थित सजाव. बाबा हे बघा, हे ज्यादा होते आता. अरे बेटा, तुला कसं सांगू बेटा? हे माझ्याकरता नाही म्हणत आहे रे मी. बेटा, तुला गलत फहमी होते रे. मी हे लग्न माझ्याकरता नाही केलं रे बेटा. माझा हिच्यात काही स्वार्थ नाही रे बेटा. अरे मग कोणाकरता लग्न केलं तुम्ही? अरे बेटा, मी तुझ्याकरता लग्न केलं रे. आता तुला जेवण करायची गरज नाही रे. आता तुला भांडे घासायची गरज नाही बेटा. मा खांद्यावर बंदूक ठेवून मस्त चालवताय तुम्ही. जा बेटा, बेडरूम खाली कर. आजपासून तू ह्या सोफ्यावर झोपत जा. देवा देवा, काय होते रे बापा? बघतोय की नाही रे भूतू? मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता, त्याकरता जास्त विचार नको करा. चला भेटू मग उद्या.